हेलो एवरीवन, वेलकम बैक टू अवर चैनल। वेरी नाइस। यहाँ पे तैयारी चल रही है मेकअप। तर आम्हाला हॅलो जायचं एव्हरीवन. होतं तर फायनली आम्ही रेडी झालो आहोत गावाला जायला, कारण आमचं गेट टुगेदर आहे. मी तुम्हाला म्हणून मी सगळं घर व्यवस्थित आवरून घेतलं आणि आमची ट्रेन जी होती ती रात्रीची होती. तर आम्ही लवकर आमच्या दादांकडे जाणार होतो. ह्या लोकांचं इकडं फोटो स्टेशन चालू होतं. तर कसं असतं ना, लेडीजला बाहेर जायचं म्हटलं तर पूर्ण घर हे स्वच्छ करून जावं लागतं. आणि म्हणजे कसं असतं, आपण जर गावावरून आलो तर आपल्याला आपलं घर एकदम फ्रेश वाटलं पाहिजे या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर मी सगळं आवरून घेतलं. मी जोपर्यंत आवरत होती तोपर्यंत यांच्या इथं फोटो काढायचं काम चालू होतं. नंतर आम्ही गेलो आमच्या दादांकडे. तर दादा आणि आम्ही सोबतच जाणार होतो. मेन आमच्यामध्ये जे कॅरेक्टर होते जितू दादा, तर त्यांच्या घरी आम्ही जाणार होतो आणि सोबत सगळे मग अंबापिंपरी जाणार होतो. तिकडे गेल्यानंतर आम्ही भेळ बनवली आणि सगळ्यांनी भेळ पार्टी एन्जॉय केली, कारण सगळ्यांना भूक लागली होती संध्याकाळी खूपच. आणि आम्हाला रात्रीची ट्रेन होती 12:30ला. तर म्हटलं चला थोडंसं काहीतरी खाऊन घेऊयात. तर त्यांच्याकडे आल्यानंतर आमच्या गप्पा गोष्टी सगळ्या रंगल्या आणि नंतर मग चहा घेतला. मस्त आमचं डिस्कशन चाललं होतं की प्रोग्राममध्ये काय करायचं आहे, काय नाही करायचं, कोण काय करेल आणि कोणी काय केलं आहे, या गोष्टींवर आमचं डिस्कशन चालू होतं. आणि खूप म्हणजे खूप हे दादा आणि ताई जे आहेत ते माझं फेवरेट कपल आहे. कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या म्हणजे आपल्या एकदम क्लोज म्हणजे बहिणीकडे आलो आहे, मोठ्या भावाकडे आलो आहे असंच वाटतं. कारण यांच्याकडे जेव्हा मी जाते तर त्यांचं वेलकम असं असतं की ते आमच्या घरी कोणी पाहुणे नाही तर आमच्या घरी देवच आलेत याच्याने ते आम्हाला ट्रीट करतात, आम्हालाच नाही तर प्रत्येकाला. आणि खूप छान असं कपल आहे, माझं फेवरेट कपल आहे. आणि यानंतर मग आम्ही खिचडी बनवून घेतली, कारण ट्रेन रात्रीची असल्यामुळे, प्रवास असल्यामुळे लाईट जेवण करावं असं मला वाटलं, म्हणून आम्ही खिचडी बनवून घेतली ताई आणि मी. आणि मग नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही निघालो 10ला. आणि स्टेशनला गेल्यानंतर आम्ही सगळे एका ट्रेनमध्ये इकडनं 15 तर 20 जण होतो. आणि आम्ही खूप एन्जॉय केला ट्रेनमध्ये पण, मस्त रील्स बनवल्या. आणि जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्हाला एकच काम असतं सगळे भेटलो म्हणजे, ते म्हणजे फक्त हसायचं. मी ती बोलली होती एक शब्द, तो शब्द खूप तिकडं सर्क्युलेट झाला आणि खूप काय माहिती त्या शब्दावरून सगळ्यांनी हसी मजाक चालू केली. तर इथं मस्त आम्ही खिचडी बनवून घेतली आणि नंतर मग जेवण वगैरे केलं. कसं असतं ना, सगळ्यांना जायचं होतं आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही लेट पोचणार होतो. आमची ट्रेन जी होती ती सकाळी 10:30ला पोचणार होती. तर त्यामुळे इकडं आता बघू शकता तुम्ही, मस्त अशी छान खिचडी बनवून घेतलेली आहे. इकडे गेल्यावर आम्हाला खूप छान वाटतं आणि ते आम्हाला दर सॅटर्डे संडेला कॉल येतो की येऊन जा, मुलांना घेऊन येऊन जा. म्हणजे जे आमचं बॉन्डिंग आहे इकडं आल्यानंतर ते अजून जास्त स्ट्रॉंग झालेलं आहे. आणि मुलांना पण इकडे गेल्यावर खूप छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता, मस्त अशी चमचमीत मसालेदार खिचडी आम्ही बनवत आहोत. आम्ही मस्त इकडं मेहंदी पण काढली, प्रोग्रामला जायचं होतं म्हणून. आणि खूप मजा आली आमची. मी पुढचा व्हिडिओ पण टाकणारच आहे आमच्या गेट टुगेदरचा. पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे, पार्ट 1 पार्ट 2 असं. कारण एका व्हिडिओत एवढं सगळं येणं शक्य नाही आहे, खूप मोठा व्हिडिओ होईल तो. तर त्यासाठी मी पार्टमध्ये व्हिडिओज जे आहे ते बनवणार आहे सगळ्यांचे. आणि आमच्या गेट टुगेदरला कोणीही असं नाही की येणार नाही आहे, सगळे येणार आहेत. सगळ्यांचं रिझर्वेशन झालेलं आहे.
आणि सगळे आधीच, बाकीचे तर आमच्या आधीच तिकडे पोहोचले, एक दिवस अगोदरच पोहोचले. तिकडनं त्यांचे कॉल येत आहे की बघा डेकोरेशन असं चाललंय तसं चाललंय, आम्हाला व्हिडिओ कॉल करून ते दाखवत आहे. मस्त इकडं खिचडी बनवून आम्ही नंतर जेवण वगैरे करून जाणार आहोत. मी तुम्हाला एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे, ते म्हणजे हळदीचं लोणचं कसं बनवतात. कच्ची हळद जी असते तिचं लोणचं कसं बनवतात त्याची मी तुम्हाला रेसिपी टाकणार आहे. आमच्या ताईंकडे ते बनवलं होतं त्यांच्या आईंनी, तर मी त्यांना रेसिपी विचारली आणि मी खाऊन बघितलं, तर एक नंबर झालेलं होतं आणि खूप मला आवडलं. तर मग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे हळदीचं लोणचं. तर तुम्ही बघू शकता इकडे आमची खिचडी जी आहे ती रेडी होत आहे. इकडं मुलांचे आता जेवायला आम्ही सगळे बसलो. जेवण करून मग आम्ही नंतर लगेच रेडी झालो आणि स्टेशनला 2 तास अगोदरच गेलो, कारण आम्हाला रील्स बनवायच्या होत्या. पण हे बघा, तुम्हाला सांगितलं मी हळदीचं लोणचं तुम्ही बघू शकता. तर ही रेसिपी मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. एवढं टेस्टी होतं हे लोणचं, तुम्हाला काय सांगू. यानंतर आम्ही मेहंदी काढून घेतली, जसं की आम्हाला लग्नाला जायचं होतं. इकडं ताई रेडी होत आहे. चल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.